नागपूर मुंबई समृद्धी महामार्गाचा बहुप्रतीक्षित शेवटचा टप्पा अखेर खुला। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोनही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत लोकार्पण। उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे या दोनही भावांनी एकमेकांशी बोललं पाहिजे। अमित ठाकरे यांची पहिल्यांदाच या संदर्भातली प्रतिक्रिया। तर अद्याप युतीचा प्रस्ताव नाही, मनसे नेते संदीप देशपांडे यांनी केलं स्पष्ट। महापालिका निवडणुकांची रणधुमाळी 9 जून पासून सुरू होणार। भाजपा आणि ठाकरेंची शिवसेना सभा घेऊन फोडणार प्रचाराचा नारळ। ठाकरेंच्या शिवसेनेचे 5 खासदार एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात। लवकरच ऑपरेशन टायगर पूर्ण होणार असल्याची चर्चा। तर शिंदे सेना अफवा पसरवत असल्याचा राऊत यांचा पलटवार। पोलीस अधिकारी जालिंदर सुपेकर यांच्यावर नवा आरोप। आरोपींना सोडवण्यासाठी 500 कोटींची लाच मागितली। तर सुपेकर यांनी कैद्यांच्या फराळात 5 कोटींचा घोटाळा। राजू शेट्टी यांचा आरोप। लता आणि शशांक हगवणे मायलेकाचा पाय आणखी खोलात। प्रशांत येवंडेकडून जेसीबी जप्त करणारे भामटे हगवणे यांचीच माणसं। तीनही भामटे बँक कर्मचारी असल्याचं उघड। वाशी ते मानखुर्द प्रवास होणार अधिक जलद। नव्या पुलाचाच मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार लोकार्पण। राज्यामध्ये पुढील 3 दिवस वादळी वाऱ्यासह हलका ते मध्यम पावसाचा इशारा। कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भाला पावसाचा इशारा। बंगळुरूमध्ये झालेली चेंगराचेंगरी हे कर्नाटक सरकारचं अपयश। डीके शिवकुमार राजीनामा देणार का? भाजपचा सवाल। अल्लू अर्जुन प्रमाणे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या अटकेचीही मागणी। अयोध्येच्या राम मंदिरात राम दरबाराची प्राणप्रतिष्ठा। मंदिर परिसरातील 8 देवळांमध्ये विविध देवतांची प्रतिष्ठा। योगी आदित्यनाथ यांची उपस्थिती।